महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने ठाणे जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपाने ठाणे जिल्ह्यामध्ये आक्रमक रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। तर दुसरीकडे शिवसेनेने सुद्धा महायुतीच्या धर्मावरून भाजपाला खडेबोल सुनावलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरबाडमध्ये येऊन आमदार किसान कथोरेंना बळ देत आहेत। मुख्यमंत्र्यांकडून बळ मिळालेल्या आमदार किसान कथोरेंनी बदलापूर महानगरपालिकेवर एक हाती सत्ता आणण्याची घोषणा केली। 5 वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत। अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का? जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे। त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे? तेच मुख्यमंत्री आहेत, चिंता करू नका। विधानसभा मी एकट्यानेच लढलेली आहे, सगळे विरोधात होते। त्यामुळे विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे मजबूत आहे आणि कोणीही बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू, बरोबर येणार नसतील त्यांच्याशिवाय भाजप एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आहे। वनमंत्री गणेश नाईक पुन्हा निर्धारानं ठाणे जिल्ह्यात सक्रिय झाले। ठाणे शहरात जनता दरबार घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना टॉनिक देण्याचं काम नाईक करतायत। ठाणे जिल्ह्यात एकूण 18 आमदार आहेत। यापैकी भाजपचे 9 आमदार आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेचे 6 आमदार आहेत, तर उर्वरित 3 आमदार इतर पक्षांचे आहेत। यामुळे भाजपकडून जिल्ह्यातील 6 महापालिका आणि नगरपालिकांवर वर्चस्व राखण्यासाठी रणनीती आखली जाते। त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील 24 नगरसेवकांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलाय। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी सत्तेच्या स्वरूपामध्ये दिसला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी आमच्याकडून आश्वासित करून घेतले आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केलेली आहे। भाजपनं त्यांचा पक्ष बळकट करण्यावर भर दिलाय, त्यामुळे शिवसेनाही भाजपवर बारीक लक्ष ठेवून आहे। भाजपनं महायुतीचा धर्म पाळला नाही तर शिवसेनाही स्वतंत्रपणे लढेल असं स्पष्ट करण्यात आलंय। सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत महायुती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे। त्यातूनही जर काय आदेश असेल किंवा त्यातूनही काही वेगळे काय होत असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत। मुंबई पुण्यापाठोपाठ राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेला ठाणे जिल्हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता। धर्मवीर आनंद दिघेंमुळे शिवसेनेकडे गेलेल्या ठाणे जिल्ह्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपनं आता पावलं टाकायला सुरुवात केली आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।